नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आता सकाळी वाजलेत सकाळच्या 8 आणि सकाळच्या 8 वाजेपर्यंत माझं ना पहाटे 5 वाजल्यापासून सकाळच्या 8 वाजेपर्यंत माझं सगळं गायींचं संपूर्ण गोट्याचं काम पूर्ण झाले. आता बाकी फक्त काय एवढं शेण टाकणे, 2 पाट्या फक्त शेण असतं धारा झाल्यानंतर तेवढं शेण टाकायचं. आणि गाई तर बघता तुम्ही समोर मी मोकळ्या सोडल्या त्या, आणि गेट लावायचं एकदम असं व्यवस्थित लावून घ्यायचं कड्या ती, आणि झालं मग कामच झालं माझं गायींचं. तर असं असतं माझं पहाटे 5 ते 8 गायींचं रुटीन. आणि एका गायीवरनं सुरू झालेला माझा प्रवास. आज माझा प्रवास 7 गायींवर येऊन ठेपला आहे, आणि त्यात एक कालवड आहे माझ्याकडे आत्ता सध्या. 7 गायींवर येऊन पोचलेला आहे माझा प्रवास. तर माझी आणखीन पुढं ना आणखीन 3 गायी वाढवायचा विचार चालू आहे, पण काय करणार, व्यापाऱ्यांना पण तसं विचारलं. आणि मला तुम्हाला एक सांगायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजेच व्यापाऱ्याचा एवढा सपोर्ट असतो ना, मला एवढा सपोर्ट असतो ना, कोणच असं देणार नाही की उदार गाई देणार नाही. तुम्हाला सांगते मी, ही समोर जी गाय दिसती ना ती 90,000ची आहे, आणि ती गाय मी 20,000 रुपये 10 दिवसाला असं पेमेंट देऊन ती गाय घेतलेली आहे. तर कुणाला घ्यायची असेल गाय तर चांगल्या प्रकारच्या गायी व्यापारी खरंच देतात बरं का. आणि पूर्ण टोटल माझ्या 7च्या 7 गायी ना एकाच व्यापाऱ्या बसल्या आहेत, आणि महाळुंगचे यादव म्हणून व्यापारी आहेत. तर खरंच एवढा विश्वासू माणूस व्यापारात तर नसतो, पण खरंच ह्या यादव व्यापाऱ्यांनी ना मला खरंच माझ्या गोट्याला सपोर्ट केला आहे. आणि ही माझी पुढं जी आता गेली ना गाय शिंगडी, फक्त माझ्या 7 गाय ती एकच शिंगडी गाय आहे, पण 12 लिटर चालते एका टायमिंगला. 25 लिटर 24-25 लिटर 2 टायमाचं तिचं संकलन होतं. आणि योगायोग तर बघा असा छान आला आहे की मला सेंटर मिळालं आणि रेट पण वाढल्यात. आणि ही मी जी पळाली ना ती गेट माझ्याकडं चुकून उघडं राहिलं, आणि त्यांचं कसं असतं गेट उघडं राहिलं की मग बाहेर पडायचं. तर एक गाय माझी गेटच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेर गेली, आणि मला भीती होती की दुसऱ्या पण येतात का काय. आणि असं होतं कधी कधी. एक दिवशी माझ्या गेट उघडं राहिलं होतं, 6च्या 6 गाई बाहेर निघल्या होत्या. मग ह्यांना आतमध्ये पाठवायचं लय अशक्य असतं, पण ती नशीब बाहेर जास्त लांब पळाली नाही, लगेच तिला पटकन धरली, महागारी हाणली आणि गेटचं कडी लावून घेतली. तर जाळीचं पण स्वप्न माझं पूर्ण झालं बरं का. एवढं म्हणजे मला वाईट वाटायचं की मला कधी जाळी भेटन, असं पेमेंटसाठीच तिथं पण प्रॉब्लेम होता. तर माझं आणखी नियोजन चालू का आहे की 3 गायी वाढवायच्या आणि शेड करायचं. तर मला बँकेचं प्रकरण करायचं, मी चौकशा करते इथं तिथं, म्हणजे कुठं मला लोन भेटतं का, एक 4 ते 5 लाखापर्यंत. तर फक्त मला काय 3 गायी वाढवायच्यात, आणि आणखीन गायींना शेड करायचे की जेणेकरून ह्यांना ना पावसाळ्याचं खरंच खूप त्रास होतो. आणि गोट्यात माझ्या गेल्या वर्षी ना पावसाळ्यात पाणी शिरलं होतं, तर मी मुरुम पण भरून घेणार आहे. एक 10-20 हजार तिथं माझा खर्च होणार आहे. असं मग माझं नियोजन आहे. एक 4-5पर्यंत जर फाईल झाली तर मग करायची, आणि आणखीन गोट्याचं काम टोटली सगळंच पूर्ण करून घ्यायचं. आणि एवढं काम वाचतं ना की तिथं आपल्याला पाणी पाजायचं नाही त्यांना. आणि हिचं बघा थोडंसं कोणाच्या कुंडीत राहिलेलं असतं ना ती तिला खायचं असतं. आता हिला 8वा महिना चालू आहे, आणि हे आटवायचं पण हिचं चालू आहे. तर माझं आधनंमधनं मोबाईलकडे लक्ष होतं. आणि ही बघा अंतोली आहे, आणखीन दिला नाही, पण त्याला बाटलीनं मी दूध पाजते. आणि ही ना शेळ्यांचं ही आहे जाळी. तर शेळ्यांच्या जाळीत मी म्हशीची रेडी आणि अंतुली अशी 2 बाहेर सोडले ते. आणि ही 1 नंबर नियोजन झालं आहे. मला शेळ्यांना पण 1-2 तरी घ्यायचे ते, आपण पेमेंटसाठी इथं पण माझं राहून गेलं आहे. तर बघा असंच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल असंच पुढं न्या. आणि खरंच खूप सारा सपोर्ट आहे बरं का, आणि खूप सारं प्रेम आहे माझ्या चॅनलला.
तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगतच असते की सपोर्ट करा म्हणून. आणि इकडं ना माझं चालू होतं, दुधाने हात भरलेला होता आणि मशीन चालू करायची, वर दूध पाठवायचं, म्हणजे मशीन चालू करून फॅट लावायची, एसएनएफ लावायचं. आणि माझं होतं की दाखवायचं होतं तुम्हाला की फॅट किती लागती, मला रेट किती बसतो, टोटल माझा अमाऊंट एका टायमिंगची किती होती. पण काय झालं दिसलंच नाही मशीनमध्ये, कारण का मशीननं ना 99 वॉटर दाखवलं, म्हणून मी तिथनं पुढं व्हिडिओच कॅन्सल केला, घेतला नाही. जेवढा आला आहे तेवढाच टाकला. आणि इकडं मग शेतात गेल्यानंतर ना इथं आगीमोहोळ आंब्यावर बसलं होतं आणि मला अचानक दिसलं, मग भीती वाटली. तर आंब्याला मोहोर पण भरपूर आला आहे आणि आंब्याच्या कैऱ्या पण लागल्या त्या. तर माझं काय म्हणणं की आपलं सहज असं फेरपटका मारावा म्हणून मी शेतात गेलते. आणि इकडं परत माझं हे दुसऱ्या दिवशीचा थोडासा व्हिडिओ आहे, मी त्याच्यावरती एक रील बनवली आणि ती टाकली. ती माझी रील पण छान अशी व्हायरल झाली बरं, म्हणजे एवढी पण नाही, पण मला तर असं व्ह्यूज जरी थोडेसे जास्त आले ना तरी मी समाधानी असते. कारण का आपण फेमस व्हायला काय आपण एवढं रील स्टार नाही की आपण एका दिवसात फेमस होईल. तर चला पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री